आता त्यांनी हायकोर्टात गेलेले आहेत. माजी संचालक सर्व हायकोर्टात गेले तर स्थगिती मिळवण्यासाठी. म्हणजे ह्याचा अर्थ जयंत पाटील घाबरलेला आहे. चोऱ्या केलेत हे सिद्ध होतंय ना. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्ही काहीच जिल्हा बँकेत केलेलं नाही, त्यामुळे काय चौकशी व्हायची होऊ द्या, खोली चौकशी करा. माणूस लपायला कधी पळतो? अटकपूर्व जामीन घ्यायला माणूस हायकोर्टात कधी जातो? म्हणजे त्याला वाटतं माझं नाव ह्यात येणार आहे, काहीतरी मी काहीतरी गुन्हा केला आहे. पोलीस म्हणते अरे येत तपासाला बोलाय नाही. त्याला माहीत आहे तिथे गेले का अर्थच टाकणार आहेत. जयंत पाटलाला लक्षात आलं की आता आपला बाजार पूर्णपणे उठणार आहे. इतक्या चोऱ्या केलेल्या लोकांच्या समोर येणार आहे. आणि जिल्हा बँक एवढी मोठी सक्षम बँक आहे. टक्केवारीवर तुम्ही लोन देताय, टक्केवारीवरती तुम्ही लोन देताय. कर्नाटकमधले कारखाने महाराष्ट्रामध्ये ऑफिस दाखवता, जिल्हा कार्यक्षेत्र सोडून तुम्ही कर्ज देता. आता विशाल पाटलांना कर्ज दिलं, कुठल्या बेसवरती दिलं सांगा ना तुम्ही. विशाल पाटलांची जी पूर्वीची संस्था आहे ती थकीत आहे. एकदा थकीत असल्यावर तुम्ही कर्ज कसं काय देताय? ना आम्ही प्रॉपर्टी घेतलं कशासाठी? कारण काय 270 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही देताय काय? तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे होय? तुमच्या घरातलं देत आहे? शेतकऱ्याचे पैसे आहेत, सभासदांचे पैसे आहेत. हे सगळं येणार आहे. चौकशीला ते घाबरलेत कारण आता माजी न्यायमूर्ती महोदय यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आहे आणि लवकर चौकशीचा अहवाल येणार आहे. ते न्यायमूर्ती एकदम कडक आहेत. त्यामुळं आता ह्यांना कळालं की आता आपण हायकोर्टात जाऊया, काहीतरी पळवाट निघते का बघूया, कारण पळवाटा काढण्यामध्ये हा माहीर आहे. प्रशासक येणार यावर तुम्ही ठाम आहे? हे बघा, बाजार कमिटी सरकारनं निर्णय केला. या राज्यामध्ये 64 तालुक्यामध्ये बाजार कमिट्या नाहीत. आता बाजार कमिट्या त्या तालुक्यात नाहीत. सरकारचं धोरण आहे ना, भूमिका आहे ना. तिथल्या शेतकऱ्यांना स्वतःचं एक विक्री केंद्र असलं पाहिजे, स्वतःच्या मालकीचं बाजारपेठ केली पाहिजे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन सांगली, कवठे मंकाळ आणि जत या बाजार समितीचं विभाजन केलं. मग ह्यांना काय पोटात दुखलं? का पळाले कोर्टात? नाही हे थांबवा कशासाठी? कारण काय? तुमचा इंटरेस्ट काय आहे यामध्ये? जर जत तालुक्यातील लोक म्हणत असतील आमची बाजार समिती वेगळी करा, तुम्हाला काय अडचण आहे? कारण चोऱ्या करायची केंद्र आहेत. मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती ह्यांना भयानक पैसे लुटायला येत आहेत. भयानक एक नवीन कारनामे येत आहेत. आता माझ्याकडे बाजार समितीची प्रकरणं आली, तुम्हाला मी परवा दाखवलं. आता आणि नवीन सगळी प्रकरणं यायला लागली, जिल्हा बँकेची पण यायला लागले. आम्ही लावून धरतोय. त्यामुळं जयंत पाटलांचा जो वर पावडर लावलेला चेहरा आहे तो पावडर सगळी काढल्याच्या नंतर नेमकं काय आहे आतमध्ये, कारण रामाच्या मंदिरामध्ये हा रावण राहतोय हे लोकांच्या आता लक्षात आणून द्यायचं आहे. आणि त्यामुळे हे सगळे पळायला लागलेले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सगळेच करतील आता त्यांच्या हाताखालचे जेवढे सगळे आहेत. आता तुम्हाला ही जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा. ईश्वरपूरमधले जिल्हा परिषदचे त्यांचे सदस्य किती फुटते आकडा बघा तुम्ही. एकदा निवडणूक तर लागू द्या. प्रतीक पाटील चिरंजीव उभारणार होते, जयंत पाटलांचे चिरंजीव कोण? त्याचं नाव प्रतीक आहे मला माहीत नव्हतं, पण ते राहू द्या ना. कोणी राहणं हा काही विषय नाही ना. महाविकास आघाडीच्याकडून कोण उमेदवार राहील आमचे नेते देवाभाऊ आणि महायुतीतले नेते ठरवतील. आमचा कोण उमेदवार असेल तर आमच्याकडं मतं चांगली आहेत आणि त्यांची लोकं खूप, मला तर फोन सारखे येते त्या लोकांचे, काय निवडणूक कशी आहे काय. मी म्हणणार आहे अजून नाही, देवाभाऊंचा निर्णय आल्यानंतर कळेल कोण येतं, मग आपण सगळे लागू कामाला.